महाराष्ट्र चौफेर न्यूज. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आरोग्य, कृषी प्रत्येक बातमी तुमच्यापर्यंत. महाराष्ट्र चौफेर न्यूज. महाराष्ट्र चौफेर न्यूज चॅनल पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कोणाचा नेता पॉवरफुल. जिल्ह्यात पेटले सोशल युद्ध. राज्याचे नेतृत्व करणाऱ्या नेतृत्वांचा जिल्हा म्हणून बीडला ओळखले जाते. या जिल्ह्यात पंडित, सोळंके, क्षीरसागर, मुंडे अशा राज्यव्यापी राजकीय वर्चस्व असणाऱ्या घराण्यांची सत्ता राहिलेली आहे. बदलत्या युगासोबत जिल्ह्यातील राजकीय नेतृत्वांनीही बदल स्वीकारले आहेत. सध्या हायटेक जमान्यात हायटेक प्रचार पद्धती सुरू झाल्या आहेत. एकेकाळी भेटीगाठीसाठी मेळावे, बैठका, रॅली, पदयात्रा आदीमधून प्रचार केला जायचा. यामध्ये आता प्रचार पद्धतीत भर पडू लागली आहे. या जुन्या प्रचार पद्धतीसह आता ऑनलाईन प्रचाराचा सहभाग बरोबरीचा असणे गरजेचे झाले आहे. जिल्ह्यातील युवा नेत्याची फळी आता या प्रचार पद्धतीचा जितका वापर करत आहे तितकाच वापर ज्येष्ठ नेत्याकडूनही केला जात आहे. भाजप आणि राष्ट्रवादी नेत्यामध्ये हे सोशल वार चांगले रंगले आहे. राज्यासह जिल्ह्यात दोन्ही मुंडे भाऊ बहीण यात आघाडीवर आहेत, तर बीड तालुक्यात क्षीरसागर काका पुतण्यातही ही चढाओढ दिसून येत आहे. सोशल मीडियाच्या या प्रचाराच्या वापरातून गल्ली ते दिल्ली हायटेक प्रचार रंगला असून यामध्ये सोशल अस्त्रांचा वापर अंधाधुंद होतो आहे हे मात्र नक्की आहे. पाहुयात बीडमधील काही क्षणचित्रे. जिल्हा अधिकारी कार्यालयात डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून अभूतपूर्व रॅली निघाली. सभेच्या भव्य व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वांची नावे घेतल्यानंतर सर्वात आवडते शेवटी घ्यायचे असते असे सांगून पंकजाताई यांनी आपले पती डॉक्टर अमित पालवे यांचा विशेष उल्लेख केला. सभेला खासदार प्रीतमताई यांचे पती गौरव खाडे, ॲडव्होकेट यशश्री मुंडे यांची विशेष उपस्थिती होती. सभास्थळी आगमन होताच उपस्थित हजारो कार्यकर्त्यांनी पंकजाताई आणि खासदार प्रीतमताई यांचे जल्लोषात स्वागत केले. डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सभेच्या ठिकाणी बोलताना म्हणाल्या की विरोधी पक्ष नेत्याला मोतीबिंदू झालाय. मी मोफत ऑपरेशन करते, मी खासदार म्हणून काहीच काम केले नाही असा आरोप करणारे आणि परळीत ठाण मांडून बसणारे विरोधी पक्ष नेते यांना मोतीबिंदू झालेला आहे. जिल्ह्यात 10,000 कोटी रुपयांचे राष्ट्रीय महामार्ग, रेल्वेचे 80% काम पूर्ण, पासपोर्ट कार्यालय व इतर लहान मोठ्या अनेक योजना, ओबीसीच्या प्रश्नावर लढा हे सर्व जनतेला दिसत आहे. मात्र मोतीबिंदू झाल्यामुळे आणि कानाला दडे बसल्यामुळे त्यांना हे दिसत नाही. मी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या पुढच्या आरोग्य शिबिरात त्यांच्या मोतीबिंदूची मोफत शस्त्रक्रिया करायला तयार आहे अशी खोचक प्रतिक्रिया खासदार प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केली. आपण खासदार फंड पूर्णपणे खर्च केला असल्याचेही त्यांनी पुराव्यासह दाखवून दिले. आणि शेवटी त्या म्हणाल्या, उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांनी पुन्हा एकदा मतदारांचे आशीर्वाद मागितले. भैया हे पण धर, भैया एक मिनिट हे धर. अमर रहे, अमर रहे.